नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेमध्ये 2 ते 12 पर्यंतच्या सर्व कसोट्या पाहिल्या आहे. आता आपण संख्या आणि संख्याच्या पद्धती पाहणार आहोत. आता संख्यामध्ये प्रामुख्याने एक नैसर्गिक संख्या असते. आता नैसर्गिक संख्यात लक्षात देण्यासारखं फक्त एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की ज्याची सुरुवात 1 पासून होते. 1 2 3 4 5 10 20 100 200 1000 लाख, म्हणजे समोर अनलिमिटेड चालणाऱ्या ज्या संख्या आहे अनंत, तिथपर्यंत जी संख्या असते. फक्त यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून होते. दुसरी महत्त्वाची संख्या आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्येची सुरुवात 0 पासून होते. यामध्ये थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून सुरू होणाऱ्या आणि पूर्ण संख्या म्हणजे 0 पासून सुरू, त्याचं नावच आहे पूर्ण, याचा अर्थ ते 0 सहित पूर्ण संख्या म्हणजे 0 पासून सुरू होणाऱ्या संख्या असतात. दोन्हीमधला फरक कधीकधी पेपरमध्ये विचारला जातो की 0 ही कोणती संख्या आहे आणि ऑप्शनमधले नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या असं काही असलं तर अशा वेळेस आपल्याला पूर्ण संख्या लिहावं लागेल. आता पूर्णांक संख्यामध्ये धन आणि ऋण दोन्ही प्रकारचे संख्या येतात आणि ते अनंत येतात. त्यांची काही लिमिट नाही आहे. जसं वरच्या नैसर्गिक आणि पूर्ण संख्याला कोणत्याही प्रकारची लिमिट नाही आहे, तसं पूर्णांक संख्येच्या बाबतीत -1 म्हणजे -1, -2, -3, -4, तसंच 1 2 3 4 या संख्येला चिन्ह नाही. याचा अर्थ हे सर्व धन आहे आणि इकडच्या संख्येला चिन्ह आहे, तर याचा अर्थ ह्या सर्व संख्या ऋण आहे. तीनही संख्या आपल्याला लक्षात ठेवायची आहे. फक्त नैसर्गिक संख्या पूर्ण संख्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, पूर्ण संख्या म्हणल्यावर 0 पासून सुरुवात आणि नैसर्गिक संख्या म्हटल्यावर 1 पासून सुरुवात. त्याच्यानंतर पूर्णांक संख्यामध्ये त्यामध्ये ऋण आणि धन ह्या दोन्ही प्रकारच्या संख्या येतात. आता आपण संख्याच्या महत्त्वाच्या भागाकडे वळणार आहोत. आपली पहिली महत्त्वाची संख्या आहे समसंख्या, म्हणतो आपण त्याला. वास्तविक समसंख्याचा अर्थ होतो ज्याला 2 निशेष भाग जातो आणि ज्याची बाकी 0 उरते. आणि 2ची कसोटी काय सांगते आपल्याला की ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 असते त्या संख्येला 2 निशेष भाग जातो. मग हेच तत्त्व घेऊन आपल्याला पेपरमध्ये व्याख्याशी काही आपल्याला हे नाही आहे. आपल्याला समसंख्या ओळखण्यासाठी फक्त एवढं पाहावं लागेल की शेवटचा एकक स्थानावरचा अंक 0 2 4 6 8 म्हणजे 2चा टेबल, त्यामध्ये 0 + 8पर्यंत जर असं शेवटचा अंक कोणत्याही या अंकापैकी असेल तर त्या संख्येला समसंख्या म्हणायचं. संख्या कोणतीही असो, शेवटी 2 आलं हे सम झाली. किंवा आपण अजून याच संख्येला समोर वाढवू, 3,27,267, शेवटी 7 आलं म्हणून ही संख्या सम नाही राहणार. पण शेवटी आता आपण 0 केलं, संख्या सम झाली. शेवटी 8 वाढवलं, सम झाली. आपल्याला एकंदरीत समसंख्येमध्ये ओळखण्याची एकदम सोपी पद्धत आहे. शेवटचा अंक पाहायचा. शेवटचा अंक जर यावरील 5 अंकापैकी असेल, 0 2 4 6 8 पैकी, तर ती संख्या समसंख्या आहे. आता दुसरी महत्त्वाची संख्या आहे विषम संख्या. आता 1 ते 9 पर्यंतच्या संख्या आपण ह्या ज्या संख्या आहे ह्या सोडून ज्या शेवटच्या ज्या संख्या राहिल्या ते जर शेवटी असतील, जसं की 1, नंतर 3, नंतर 5, नंतर 7 आणि 9, 1 3 5 7 9 या संख्येपैकी कोणतीही संख्या जर शेवटी असेल एकक स्थानावर, तर त्या संख्येला विषम संख्या समजावे. आता 327 शेवटी 7 आहे, याचा अर्थ ही विषम संख्या आहे. 420 शेवटी 0 आहे, म्हणजे ही समसंख्येमध्ये गेली. आणि जेव्हा शून्याच्या नंतर असं आपण 1 वगैरे एखादं अतिरिक्त संख्या असेल तेव्हा ही 1 आलं म्हणजे विषम संख्या आली. पुन्हा 5 आलं शेवटी, विषम संख्या आली. संख्या कितीही मोठी असो, सम आणि विषम संख्या ओळखायच्या वेळेस फक्त आपल्याला शेवटचा अंक पाहायचा आहे. शेवटचा अंक जर समजा 0 2 4 6 8 मधला असेल तर त्या संख्येला समसंख्या समजायचं. आणि जर शेवटचा अंक 1 3 5 7 9 पैकी असेल तर त्या संख्येला विषम संख्या समजायचं. झालं आपलं सम आणि विषम संख्या. कोणतीही संख्या असेल तर आपण त्याला शेवटच्या अंकावरून ती संख्या सम आहे की विषम आहे हे आपण ओळखू शकतो. आता याच्यानंतर सम विषम संख्या झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची संख्या येतात ज्याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो, अशी आपली महत्त्वाची संख्या असते मूळ संख्या.
आता थोडंसं लक्षात घ्यायचं आहे, मूळ संख्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की एखाद्या संख्येचे जे विभाजक पाडतो, म्हणजे त्या संख्येला कोणकोणत्या संख्येनं भाग जातो हे जेव्हा आपण पाहतो, तेव्हा त्या संख्येला जर फक्त एक आणि त्याच संख्येने, आता एक हा असा अंक आहे की सर्व नैसर्गिक संख्याला एकनं निशेष भाग जातो. आता 1 हे निशेष भाग जाणारी कंपल्सरी नंबर आहे, म्हणून 1 आपण गृहीत धरू आणि त्याच्यानंतर इतर कोणत्याच अंकानं त्या संख्येला भाग गेला नाही पाहिजे. फक्त जो अंक दिलेला आहे तोच अंकानं भाग गेला पाहिजे, तर त्याला आपण मूळ संख्या समजू. थोडक्यात एखादा छोटासा अंक घेऊ आपण 11. आता 11 या संख्येला 1नं भाग जातो. 1नं कोणत्याही संख्येला भाग जातो, म्हणून हा कंपल्सरी अंक आहे. कोणत्याही नैसर्गिक संख्येला भाग जातो 1. आणि त्याच्यानंतर 11ला इतर 2नं नाही जात, 3नं, 4नं, 5नं कशानंच नाही जात आणि डायरेक्ट 11नं भाग जातो. आता या 11 या संख्येचे 1 आणि 11 हे दोनच विभाजक आहे. याचा अर्थ 11 ही संख्या मूळ संख्या आहे, प्राईम नंबर आहे असं आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणत असतो. आता एखादा दुसरा नंबर घेऊ 12. आता 1 हा कंपल्सरी नंबर आहे, प्रत्येकाला भाग जातो. 1 लिहिलं मी. 12 आहे, शेवटी 2 आहे, 2नं भाग गेला. 3 बेरीज 3 होते, 3नं भाग, 4नं भाग जातो, 6नं सुद्धा जातो, त्याच्यानंतर 12नं सुद्धा भाग जातो. आता या संख्येला 12 या संख्येला 1नं गेलं, 2नं गेलं, 3, 4, 6 म्हणजे 3 आणि 3 6 विभाजक आहे. 12चे 6 विभाजक आहे. आणि या 11मध्ये जर थोडंसं आपण लक्ष दिलं, 1नं भाग गेला आणि फक्त त्याच संख्येनं भाग गेला 11नं दिलेला, म्हणून ही संख्या मूळ आहे. मग या संख्येला एवढ्या साऱ्या संख्येने भाग चाललं, मूळ संख्येला फक्त त्याच संख्येनं भाग जातो आणि 1 तर हा कंपल्सरी नंबर आहे, म्हणून आपण त्या संख्येला मूळ संख्या म्हणतो. मग या संख्येला एवढ्या साऱ्या संख्येने जर भाग जात असेल, तर त्या संख्येला आपण संयुक्त संख्या असं संबोधतो, की एक व्यतिरिक्त म्हणजे 2 व्यतिरिक्त त्याचे जास्त विभाजक आहे असं गृहीत धरल्या जाते. आता समजा 2 हे सम आणि विषम संख्येमध्ये जर नंबर पाहिला आपण, तर 2 ही समसंख्या आहे आणि 2 ही समसंख्या असून 2 ही एकमेव अशी मूळ संख्या आहे की ती सम आहे. बाकीच्या जेवढ्या काही मूळ संख्या आहे त्या सर्व विषम येतात, पण 2 ही एकमेव अशी मूळ संख्या आहे जी सुरुवात आहे मूळ संख्येची, ती समसंख्या आहे. कधी कधी प्रश्न विचारतात की एकमेव सम असणारी मूळ संख्या कोणती, तर त्यावेळेस आपल्याला 2 हे उत्तर द्यावं लागेल, म्हणून 2 हा अंक महत्त्वाचा आहे. आता 2 या अंकाचे विभाजक, 2 याला भाग जाणारी संख्या फक्त 1 आणि 2. 1 तर हे कंपल्सरी आहे, 2 म्हणून 2 ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 3 सुद्धा मूळ संख्या आहे, 3ला 1 आणि 3नंच भाग जातो. 5 पण मूळ संख्या आहे, 1 आणि 5नंच भाग जातो. 7 पण मूळ संख्या आहे, 1 आणि 7नंच भाग जातो. त्याच्यानंतर 11 पण मूळ संख्या आहे, 1 आणि 11नंच भाग जातो. 13 पण मूळ संख्या आहे, ज्याला 1 आणि 13नंच भाग जातो. 15 नाही आहे, 15ला आता 15 या अंकाला 1नं भाग जातो, 3नं पण जातो, 5नं पण जातो आणि 15नं पण जातो.